नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. शिवराज मोटेगावकर लातूरमधल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा सर्वेसर्वा आणि नीट पेपर फुटी प्रकरणामधला एक महत्वाचा सदस्य, त्या सगळ्या सिंडिकेटचा भाग असलेला शिवराज मोटेगावकर याला सीबीआयनं अटक केली पुण्यातून. त्यानंतर 9 दिवसांची कोठडी सुद्धा त्याला सुनावण्यात आलेली आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये या शिवराज मोटेगावकरनं पेपर कसा फोडला, कशा पद्धतीने मिळवला, ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. त्यासोबतच या सगळ्या प्रकरणामध्ये नीटचा पेपर फोडणाऱ्या मास्टरमाइंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी आणि त्या मॉडर्न कॉलेजच्या शिक्षिका मनीषा मांढरे यांनी पेपर कसा फोडला. त्या मनीषा मांढरे यांनी 25 वर्षांचा आपला या शिकवणीचा अनुभव आणि सुपर मेमरीचा कशा पद्धतीनं भयंकर असा वापर करून हा पेपर फोडलेला आहे, त्याच्या त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आज एक महत्वाची घडामोड अशी आहे की शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा हा 12वीला होता आणि त्यानं नीटचा पेपर सुद्धा दिलेला होता आणि त्याच्यासाठीच खरं तर शिवराज मोटेगावकरनं हा पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला सुद्धा आहे. काल आपण त्याच्यावरती एक सविस्तर असा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तर त्या मुलाची आज चौकशी करण्यात आलेली आहे पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये. शिवराज मोटेगावकर यांच्या मुलासह 3 आणखी विद्यार्थी आणि त्या 3 विद्यार्थ्यांचे पालक ज्यांच्या अकाउंटमधून शिवराज मोटेगावकर यांच्यासोबत बँक व्यवहार झालेले आहेत, ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, अशा त्या 3 पालकांची, 3 विद्यार्थ्यांची आणि शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची आज पुणे सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी झालेली आहे. आता 12वीला मुलगा होता आणि त्याला सुद्धा MBBS करायचं होतं, त्याच्यासाठीच हा पेपर फोडल्याचा संशय आहे. मोटेगावकर याचं एक स्वप्न होतं असं म्हणतात. त्याला मोटेगावकर किंवा त्यांच्या ज्या पत्नी आहेत या दोघांपैकी एकही जण MBBS नाही आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचं मेडिकल कॉलेज सुरू करायचं होतं आणि तो मेडिकल कॉलेजचा जो डाव आहे तो कोणाच्या जीवावर खेळत होते तर या मुलाच्या जीवावरती. काही करून त्यांना या मुलाला MBBS करायचं होतं आणि एक स्वतःचं मोठं असं मेडिकल कॉलेज म्हणा तर ते सुरू करायचं होतं, हॉस्पिटल सुरू करायचं होतं. पण हा डाव आधीच फसलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता शिवराज मोटेगावकर हा वाईट बेकार पद्धतीनं फसलेला आहे. लक्षात घ्या. तर त्यानं पेपर कसा फोडला ते मी तुम्हाला सांगतो. मॉक टेस्टच्या नावाखाली 60 पानांची एक PDF जी आहे ती या शिवराज मोटेगावकरनं व्हायरल केली म्हणजे ज्यांच्याकडून पैसे आले त्यांना ती दिली. सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे तर 3 मे रोजी हा पेपर होता. पेपरच्या आधी 27 एप्रिल रोजीच म्हणजे जवळपास आठवडाभर आधी मोटेगावकरांनी आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांची एक विशेष मॉक टेस्ट घेतली, सराव परीक्षा घेतली आणि त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातानं लिहिलेल्या 60 पानांची एक PDF पाठवलेली होती. धक्कादायक बातमी अशी आहे की या हस्तलिखित प्रश्न पेढीमधील 135 प्रश्न मुख्य नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळलेले आहेत. म्हणजे परीक्षा झाल्यानंतर ज्या 2 विद्यार्थिनींचा त्यांनी व्हिडिओ शूट केलेला होता की काय कसा आला, मी जो तुमच्याकडून सराव करून घेतला तर ते प्रश्न आले का, तर त्या मुली म्हणाल्या की तुम्ही जे सांगितलं त्याच्या बाहेरचं काही आलंच नाही, तुम्ही सांगितलं तेच सगळं आलं. तर आधीच त्याने तो पेपर मिळवलेला होता, त्यामुळे तेच येणार आहे, दुसरं काय असणार आहे. मोटेगावकरांनी काय केलं, ज्याला गेस पेपर म्हणतात ना, तर तो गेस पेपर म्हणून फुटलेला मूळ पेपरच त्या मुलांना दिलेला होता. आणि हा सगळा संशय, अर्थात याची सगळी जी चौकशी आहे ती आता सध्या पुढच्या 9 दिवसांमध्ये मोटेगावकर सोबत होईलच. पण हे जे हस्तलिखित आहे पेपर, हातानं लिहिलेला PDF पेपर हा मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही डिजिटल फॉर्मॅटचा वापर न करता त्यानं आपल्या हातानं पेपर लिहून काढला आणि तो व्हायरल केला जेणेकरून कोणाला संशयच येऊ नये. आतापर्यंत या प्रकरणामध्ये लक्षात घ्या 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावली तर तो आहे पी.व्ही. कुलकर्णी आणि दुसऱ्या आहेत मॉडर्न कॉलेजमधल्या ज्यांना आता निलंबित करण्यात आलेला आहे शिक्षिका आहेत मनीषा मांढरे. या दोघांचा या प्रकरणामध्ये महत्वाचा सहभाग आहे.
नीटचा जो पेपर बनतो तो NTA पासून बनतो, म्हणजे NTA या संस्थेमधून तो सेट केला जातो. आता NTA या संस्थेनं या PV कुलकर्णीला आणि त्या मनीषा मांढरे या दोघांनाही या समिती जी असते, जो मूळ सेट करणारी जी प्रश्नपत्रिका सेट करणारी जी समिती आहे, तर त्या समितीमध्ये नेमलेलं होतं. त्यामुळे यांना थेट ऍक्सेस होता पेपर सोबत. आता ज्या ठिकाणी पेपर तयार होतात किंवा जिथे सेट असतात तिथे कुठलंही डिजिटल गॅझेट नेण्यास परवानगी नसते. त्यामुळे पेपर बाहेर कसा आला तर त्याची एक भन्नाट ट्रिक या मनीषा मांढरे हिनं वापरली पेपर फोडण्यासाठी. सुपर मेमरी तिची. तर तिने काय केलं, गेली 25 वर्ष एकच विषय त्या शिकवतायत आणि त्यामुळे त्या विषयावरची त्यांची पकड मजबूत झालेली होती आणि त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे आयुष्यामध्ये, तर त्यांनी गैरफायदा घेतला. त्यांनी काय केलं, नीट प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्न कोणत्याही कागदावरती लिहून घेतले नाही, तर त्यांनी थेट आपल्या डोक्यामध्ये फिट केले. त्या सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तिचे तोंडपाठ होते. लक्षात घ्या, प्रश्न कोणते येणार आहे हे त्यांनी फक्त बघितलेलं होतं. ते सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात फिट केले आणि कुठलाही डिजिटल पुरावा त्यांनी मागे सोडला नाही. प्रश्न डोक्यात साठवून तिनं ते थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत की हे प्रश्न येणार आहेत. व्हॉट्सअप चॅट मेसेज किंवा कागदपत्रांची कोणतीही पाऊलखोण या प्रकरणामध्ये मनीषा मांढरे हिनं मागे सोडलेली नाहीये आणि त्यामुळे आता CBIला सुद्धा प्रश्न पडलाय की हिने पेपर फोडला असं म्हणायचं तरी कसं. त्यामुळे आता चौकशीमधून नेमकं काय समोर येतंय ते पाहणं फार महत्वाचं आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश नीट पेपर फुटीतील एक आरोपी मनीषा वाघमारे हिच्या अटकेनंतर झालेला आहे. ही ब्युटी पार्लरवाली वाघमारेनं CBIच्या कडक चौकशीमध्ये मनीषा मांढरेचं नाव घेतलेलं होतं आणि त्यानंतर मनीषा मांढरेला अटक केलेली होती, ज्यावरून CBIनं मांढरेला बेड्या ठोकल्या. मांढरेच्या विरोधात कोणताही थेट लिखित पुरावा नसल्यानं आता CBIचं विशेष तपास पथक तिच्या घराची, डिजिटल गॅजेट्सची आणि लिखित साहित्याची कसून झडती घेते की आता तरी काहीतरी पुरावा मिळेल. कारण बाईंनी सगळं डोक्यात ठेवलेलं होतं आणि थेट विद्यार्थ्यांना सांगितलं की हे प्रश्न येणार आहे. त्यामुळे मागे पुरावा काही नाही आहे. जसं मोटेगावकरनं PDFच्या माध्यमामधून हाताने लिहिले आणि त्याची PDF बनवले. मूळ प्रश्नपत्रिकाच छापण्यापेक्षा ती जर सोबत ठेवली तर ते कळेल की हा मूळ पेपर आहे. तर त्याने हाताने लिहून काढले, त्याने थोडी तरी मेहनत केली. बाईंनी डोक्यामध्ये फिट केले प्रश्न आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे कुठलाही डिजिटल पुरावा, कुठलाही लिखित पुरावा सध्या CBIकडे नाहीये आणि त्यामुळे CBI या सगळ्या प्रकरणामध्ये आता मनीषा मांढरेच्या विरोधात काही पुरावा मिळतो का ते शोधण्याचं काम करते. हे खूप मोठं आव्हान सध्या त्यांच्या म्हणजे CBIच्या समोर असणार आहे. दरम्यान पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिक्षिका मनीषा मांढरे हिचं मॉडर्न कॉलेजमधून निलंबन करण्यात आलेलं आहे. तिकडे दुसरा मास्टर माइंड जो आहे PV कुलकर्णी, तर तो PV कुलकर्णी जो आहे तो 2019 सालापासून म्हणजे 7-8 वर्षांपासून हा नीटचा पेपर सेट करत होता. म्हणजे हे आज या वर्षी आपल्या समोर आलेलं आहे सगळं प्रकरण. मीडियाने उचलून धरलेलं आहे. CBIनं यामध्ये खूप कडक कारवाई केलेली आहे. म्हणून हे कळतंय गेल्या 7-8 वर्षांपासून सुद्धा हा पेपर लीक होत होता का, फुटत होता का, याची सुद्धा खरं तर आता चौकशी झाली पाहिजे. 2024 साली फुटलेला होता, परंतु लोकसभा निवडणुकांचे निकाल दुसऱ्या दिवशी होते, त्याच्या आदल्या दिवशी बातमी आली, त्यामुळे ती बातमी तशीच गेली. त्या प्रकरणामध्ये काय पुढे चौकशी झाली काय कोणीही पाठपुरावा केला नाही. पण आता या वर्षी या सगळ्या प्रकरणातले धागेदोरे शोधले जात आहेत आणि हा जो PV कुलकर्णी आहे हा 2019 पासून पेपर सेट करत होता. हो, म्हणजे 7-8 वर्षांपासून हा जर असा डिफॉल्टर माणूस त्या पदावरती असेल तर आधीचे पेपर सुद्धा फुटले होते का त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. हा मराठी अनुवादही त्या ठिकाणी करत होता. आता त्याला ही दोन्ही कामं कोणी दिली याचा सुद्धा सध्या तपास सुरू आहे. जो मास्टर माइंड आहे तो हा PV कुलकर्णीचा आहे आणि दुसरे आहेत मनीषा मांढरे. हे दोन NTA जो पेपर सेट करतो ना त्या कमिटीचे हे दोन सदस्य होते. यांना थेट ऍक्सेस होता तिथला आणि यांनीच बाहेर पैसा कमवण्यासाठी ते पेपर फोडले. आणि मनीषा वाघमारे ब्युटिशियन ती असे भरपूर पैसेवाले त्यांच्याकडचे कोणी क्लायंट आले तर त्यांना पोचवण्याचं काम यांच्यापर्यंत करायची.
तिचे सुद्धा जबाब नोंदवले गेलेले आहेत आणि त्याच्या सगळ्या ज्या लिंक आहेत, म्हणजे तिनं सांगितलं की माझा मनीषा मांढरेंशी संबंध आहे, माझा PV कुलकर्णींशी संबंध आहे, या दोघांशीही ट्रान्झॅक्शन किंवा एजंट म्हणून तिनं काम केलेलं आहे, तिचा तो नाशिकचा खैरनार त्याच्याशीही संबंध आहे, नगरमधला तो धनंजय त्याच्याशीही संबंध आहेत आणि त्यासोबतच या PV कुलकर्णीचे आणि RCCच्या शिवराज मोटेगावकर यांचे सुद्धा संबंध आहेत, घनिष्ठ संबंध आहेत. आणि आता कॉल डिटेल्स आहेत, सगळ्या डिजिटल गॅजेट्स आहेत, त्यातून सगळ्या बाबी समोर येतील. पण हे बघा, या सांगण्याचा मुद्दा हाच होता की या लोकांनी अतिशय शिथापीनं एक प्लॅनिंग करून हा पेपर फोडलेला होता. कुठलेही पुरावे मागे राहता कामा नये यासाठी यांनी खूप प्रयत्न केलेले होते. पण अखेर ही सगळी लोक आता अडकलेली आहेत. PDF जी आहे 60 पानांचं PDF, जो मूळ पेपर आहे तो फक्त हाताने लिहिलेला शिवराज मोटेगावकर याच्या मोबाईलमध्ये सापडला आणि तिथून या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? शिक्षण क्षेत्राला जी ही कीड लागलेली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.